पुन्हा एकदा वेलकम ऑल ऑफ यू. आणि पुन्हा एकदा आता आपण कार्यानुभव या विषयामध्ये आपल्याला आहे जो भाग त्यामध्ये जलसाक्षरता हा भाग आहे. आणि जलसाक्षरता या भागामध्ये पाण्यासंबंधी तुम्हाला एक गाणं दिलेलं आहे. ते गाणं आपण पाहत होतो. पुन्हा एकदा हे गाणं तुमच्या समोर वाचून दाखवतोय. तुम्ही तिथंच बसून सगळ्यांचे माईक सुरू करत नाही, पण तुम्ही ते वाक्य म्हणायचं आहे आणि हे गाणं म्हणायचं आहे. सो 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 वारा आला, धो 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 पाऊस झाला. सो 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 वारा आला, धो 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 पाऊस झाला. भिजले डोंगर भिजले रान, मोराचा पिसारा फुलला छान. भिजले डोंगर भिजले रान, मोराचा पिसारा फुलला छान. धो 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 पाऊस झाला, नदी नाल्यांना पूर आला. धो 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 पाऊस झाला, नदी नाल्यांना पूर आला. अंगणात साचले पाण्याचे तळे, कागदाची होडी पाण्यावर पळे. अंगणात साचले पाण्याचे तळे, कागदाची होडी पाण्यावर पळे. मुलांचा खेळ रंगात आला, धो 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 पाऊस झाला. मुलांचा खेळ रंगात आला, धो 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 पाऊस झाला. अशी पावसाची वेगवेगळी गाणी तुम्ही संग्रही करायची आहे आणि पावसाची गाणी म्हणण्याचं प्रॅक्टिस सुद्धा करायचं. जलसाक्षरतामध्ये पाण्याबद्दल आपण निरक्षर राहू नये यासाठी पाण्याबद्दल साक्षर होणं, शिकणं, पाण्याबद्दल जास्त आपल्याला शिकायला जमलं पाहिजे. त्यासाठी इथं चित्रकथाही दिलेली आहे. एक चित्रावरून गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे, ती गोष्ट लिहायची आहे. ही चित्रकथा तयार करणं म्हणजे आधी काय होतं, नंतर काय, नंतर काय, नंतर काय, आणि मग या चित्रांवरून हे 8 चित्र आहेत. या 8 चित्रावरून तुम्हाला एक गोष्ट बनवायची आहे आणि ती गोष्ट लिहून आपल्या ग्रुपला पाठवायची आहे. इथं माझी कृतीमध्ये रंग भरा असा भाग आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन आहे. तर हे असं लिहून तुम्हाला चित्रकलेच्या वहीत सुद्धा ते रंगवायचं आहे. मग प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या रंगाने रंगवलं तरी ते खूप छान दिसेल. एक गोष्ट लिहायची पाण्याच्या संदर्भात आणि एक रंग भराय हा जो पाण्याचं सुविचार आहे, पाण्याचं घोषवाक्य आहे, पाणी म्हणजे जीवन, हे तुम्हाला चित्रकलेच्या वहीत लिहून त्याच्यापासून ते रंगवायचं सुद्धा आहे. चित्रकलेच्या वहीतलं लिहून रंगवायचं आहे. असं ते पान नंबर 36 वर तुम्हाला काम दिलेलं आहे. ते चित्रकलेच्या वहीत रंगवायचं. वही तुमच्या पुस्तकात सुद्धा रंगवा आणि गोष्ट मात्र तुम्हाला स्वतःला तयार करायची. आता मी ही गोष्ट सांगणार नाही. पुढच्या तासाला आपला ज्या वेळेला खेळ करू शकूचा तास असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी तयार होईल. तुम्हाला काय दिसतं, काय घडलं असेल, आधी काय घडलं, नंतर काय घडलं, ह्या मुलांची नावं काय असतील, मग त्यांनी काय केलेलं आहे, काय केल्यामुळं काय झालं आणि कसं कसं होत आहे, ह्या चित्रांचा विचार करायचा आणि चित्रांचा विचार करून एक सुंदर अशी छानपैकी गोष्ट तयार करायची, चित्रकथा तयार करायची. चित्रांचं वाचन करा
चित्रांची गोष्ट तयार करून त्याचा अभ्यास पाठवून द्यायचा आहे आपल्या ग्रुपवर. आता अशा पद्धतीनं इथं 2 कामं तुम्हाला होतील. पाणी साठवण कशी असावी याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण तरी सुद्धा धरणामध्ये पाणी साठते किंवा घरातलं छपराचं पाणी सुद्धा जे आहे ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करून असं साठवलेलं आहे. म्हणजे वरून पडलेलं पाणी सुद्धा साठवलं जातं टाकीमध्ये. पाण्याच्या टाकीत पाणी साठवतात, वेगवेगळं अशा टाक्या करून त्याच्यात पाणी साठवतात. पाणी घेताना सुद्धा योग्य पद्धत कोणती पाणी घेण्याची, तर लांब दांड्याचं उग्राळ वापरूनच पाणी घ्यायचं. पिण्याचं पाणी हे लांब दांड्याच्या उग्राळ्याने घ्यायचं किंवा त्या भांड्याला तोटी बसवलेली असली पाहिजे, ती तोटीनंच पाणी घ्यायचं, नळानं पाणी घ्यायचं. आणि जर नळ नसेल पिण्याच्या जे भांड आहे त्याला, तर लांब दांड्याचं उग्राळ वापरायचं, कारण हे चूक आहे. हातानं पाणी घ्यायचं, तर हे लांब दांड्याचं उग्राळ आहे त्यानं पाणी घ्यायचं. त्यामुळं आपण निरोगी राहू शकतो, जास्त आजारी पडणार नाही आपण निरोगी राहू. तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आपत्ती व्यवस्थापनावर आपण पुन्हा बोलू, आता त्याच्यावर नाही बोलायचं. आपत्ती व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे, त्याच्यावर आपण एक वेगळा तास घेऊ आणि त्याच्यावर बोलूया. पण आता सध्या आपण पाणी या विषयावरच पाहतोय की पाणी कसं घ्यायचं असतं, पाणी साठवून कसं ठेवायचं असतं. पाणी हे उंचावर साठवून ठेवायचं असतं. म्हणजे घरातलं सुद्धा पिण्याची जी भांडी असतात, ते पिण्याचं पाणी हे उंचावर झाकून ठेवलेलं असलं पाहिजे. ते उघडं ठेवायचं नाही, झाकून ठेवायचं. आणखी एक गोष्ट, ते लांब दांड्याच्या उग्राळ्यानंच पाणी घ्यायचं किंवा तोटीचा वापर करायचा, नळाचा वापर करायचा. पिण्याच्या पाण्यासाठी ही काळजी घ्या. पाणी जे पडतंय पावसाचं ते सुद्धा साठवून ठेवलं जातं, जसं तलावामध्ये, तळ्यामध्ये किंवा धरणामध्ये, बंधाऱ्यामध्ये पाणी साठवलं जातं. टाकीमध्ये ते पाणी पाठवलं जातं, शुद्ध केलं जातं. जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत वेगवेगळे पाणी शुद्ध करण्याचे. पाणी निवळल्यानंतर शुद्ध होत असतं, गाळून काही वेळेला घेतलं जातं, काही ठिकाणी ते तुरटी फिरवून शुद्ध केलं जातं, काही वेळेला त्याच्यात मेडिक्लोर टाकून क्लोरीनचा वापर करून ते शुद्ध केलं जातं. पाणी शुद्ध करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. शुद्ध पाणीच वापरा पिण्यासाठी, या दिवसामध्ये फार महत्वाचं आहे हे. आणि जे पावसाचं पडलेलं पाणी असतं ते सुद्धा वाहून जाऊ नये, ते सुद्धा साठवून राहावं, म्हणून असं रेन वॉटर हार्वेस्टिंग असं सुद्धा केलं जातं. असं तुमच्या गावात कोणी केलेलं आहे का? केलं असेल तर ते मला सांगा की तुमच्या गावात कोणी असं पावसाचं पडलेलं पाणी सुद्धा साठवून ठेवलं जातं का? तर याच्याबद्दलची माहिती तुम्ही द्यायची आहे. आता आपण जी तुम्हाला इथं पाण्याची गोष्ट लिहायची आहे, इथं चित्रांची गोष्ट लिहायची आहे. पाण्याचं जे घोषवाक्य आहे, तुम्ही सुद्धा एखादं घोषवाक्य तयार करू शकता, नवीन घोषणा तयार करू शकता, नवीन सुविचार पाण्याचा संबंधी तयार करू शकता, पाण्याची कविता तयार करू शकता किंवा पाण्याची गोष्ट तयार करू शकता. तुम्ही याच्यातलं काही एक बनवा आणि ते पाठवा. तिथं सुंदर असं पाण्याचं पावसाचं गाणं होतं. पावसाळ्यावर निबंध तुम्हाला लिहायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित असावं, कारण पाऊस फुले नावाचा धडा मराठीमध्ये सुद्धा आहे. आणि मराठीमध्ये असलेल्या पाऊस फुले धडा आणि इथं असणारा पाऊस हा भाग, इथं पाण्यासाठीचे जे पाऊस हा भाग आहे, त्या पाऊस या भागामध्ये तुम्हाला पावसाळा या विषयावर खूप काही लिहायला हवं. पावसाळा या विषयावरची माहिती तुम्हाला लिहायची आहे. पावसाळा ऋतूमध्ये काय काय घडतं, काय काय कसं दिसतं, कोणते त्रास होतात किंवा कोणता फायदा होतो पावसामुळं, हे सगळं तुम्हाला 10 ओळीत तरी लिहिता आलं पाहिजे. पावसाबद्दलचं खूप काही लिहिता आलं पाहिजे. आता मला जे काही पावसाबद्दल वाटतंय ते सुद्धा मी सुद्धा लिहिलेलं आहे. आता मी लिहिलेलं मी काही मुलांना वाचून दाखवलेलं आहे, माहित सुद्धा आहे काही मुलांना, तर बाकीच्या मुलांना माहित नाही. म्हणून त्यांच्यासाठी माझ्या काही कविता ज्या आहेत पावसासंबंधीच्या, त्या तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. आता पहा, मी एक छोटासा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला होता, ज्याचं नाव आहे वर्षा राणी काव्यसंग्रह. पृथ्वीराज, काय
स्क्रीन दिसते का माझी? वर्षाराणी काव्यसंग्रह गोष्ट सांगणार आहे. बरं असो. गोष्ट सांगणार आहे. ओके ओके, नंतर नंतर. आता स्क्रीनवरच दिसतंय का? आता स्क्रीनवर आहे ते दिसतंय का? हो. काय लिहिले? गेलं. हा नाही दिसत सर. ठीक आहे ठीक आहे, मी जरा मोठं करतो ते, म्हणजे तुमच्या सगळ्यांपर्यंत ते दिसेल. असा वर्षाराणी काव्यसंग्रह तयार केलेला. तर पावसाबद्दलची ही गाणी होती. पावसाचं आगमन असतं, त्या आगमनाबद्दलच लिहिलेली काही कविता आहेत. ती कविता ज्या मी लिहिलेल्या होत्या, त्यामुळे तुम्हाला पावसाबद्दलची आणखी माहिती मिळेल, तुम्ही ती लिहू शकाल, यासाठी तुम्हाला मी ऐकवत आहे. पावसाच्या आगमनाने लाल तांबूस झाली माती, पानांच्या अंगावरती दवबिंदू झाले मोती, पानांच्या अंगावरती दवबिंदू झाले मोती, वाऱ्याच्या झोक्याने त्या डोलू लागली झाडे, मंजुळ गाणे गात वाहू लागले ओढे, मंजुळ गाणे गात वाहू लागले ओढे, स्वच्छ झाले रस्ते आनंदी झाली पाखरे, आनंदी झाली शेतवणे आनंदी गुरे वासरे, आनंदी झाली शेतवणे आनंदी गुरे वासरे. अशी छोटीशी गोष्ट कविता होती. ती तर आपण रे रे पावसाची कविता म्हणतच असतो, पण ती वेगळ्या पद्धतीने मी लिहिलेली होती. रे रे पावसा रात्री वा दिवसा, लपलास कसा रुसू नको असा. ज्यावेळेला पाऊस पडत नव्हता, पाऊस पेरणी झालेली होती आणि पाऊसच पडत नव्हता, त्यावेळेला लिहिलेली ही कविता आहे. रे रे पावसा रात्री वा दिवसा, लपलास कसा रुसू नको असा. वाढली महागाई वाट पाहे धरणी माही, झाली लाही लाही हो रडे धाई धाई, झाली लाही लाही रडे धाई धाई. नको करू उशीर वेळ खूप झाला, तुझ्यासाठी मातीचा जीव वेडा झाला. नको करू उशीर वेळ खूप झाला, तुझ्यासाठी मातीचा जीव वेडा झाला. बघ बळी राजाचे राजे पण गेले, कर्जाचे गळ्याशी फास आले, सोनेरी जीवन माती मोल झाले, तुझ्या अमृताने मिळू दे दिलासा. रे रे पावसा रात्री वा दिवसा, लपलास कसा रुसू नको असा, लपलास कसा रुसू नको असा. अशा पद्धतीने हे गाणं पाऊस येत नव्हता म्हणून लिहिलेलं होतं. तसंच एक पाऊस पडावा म्हणून गाणं लिहिलेलं होतं. नमो पर्जन्य देवा दया सागरा, लक्ष लक्ष कोसळू दे अमृत धारा. नमो पर्जन्य देवा दया सागरा, लक्ष लक्ष कोसळू दे अमृत धारा. कोटी कोटी जीवांची तृष्णा हरा, आसमंत नंदन मन कर सारा. तुझ्या विण कसा पाखरांस चारा, मुक्त फुलू देतो मोर पिसारा. तुझ्या विण कसा पाखरांस चारा, मुक्त फुलू देतो मोर पिसारा. तुझ्या विना इंद्रधनुना शृंगार धरा, नव अंकुरांचा विचार कर जरा. तुझ्या विना इंद्रधनुना शृंगार धरा, नव अंकुरांचा विचार कर जरा. फुटू दे तुला मायेचा झरा, का कोपलासी माझ्या वीरा. फुटू दे तुला मायेचा झरा,
का गोपलासी माझ्या फिरा, नमो परचन्न देवा दया सागरा, लक्ष लक्ष कोसळू दे अमृत धारा. तर पावसाला वर्षा राणी असं नाव दिलं आणि वर्षा राणी असं नाव देऊन पाऊस यायला लागल्यानंतर जे गाणं लिहिलेलं होतं, कविता लिहिलेली होती ती अशी तयार झालेली होती. आभाळ भरलं ढग्यान साऱ्या बीजही नाचू लागली, गडगडाटी वाद्यांसोबत वाजत गाजत आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली. अमृत थेंब बरसू लागले धरती ही मोहित झाली, हिरवाईचा साज लेऊन सज्ज स्वागता झाली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली. इंद्रधनुचा हार घालून हसत मुखाने आली, पशु पक्षी नवव्रत गंधाने हो पहा चकित झाली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली. जलमोती पिऊनी ताजे पालवी फुलून गेली, झाडे वेली चिंब होऊन मोहरून या गेली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली. पाने टवटवली सारी रस्त्यांची स्वच्छता झाली, नवनिर्मितीची जगी जणू जणू दिवाळी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली, वर्षा राणी आली गड्या रे वर्षा राणी आली. पहा आता खूप पाऊस ज्या वेळेला पोपतो म्हणजे पाऊसच पडत नाही, त्यावेळेला दुष्काळ पडत असताना लिहिलेलं एक छोटस गाणं कविता. सांग कारे कोपलास पर्जन राजा, धावलो करे माझा राजा, पेरणी पुरता पडलास राजा, आता सांग कोठे दडलास राजा, का दुष्काळाचा दाव मांडलास राजा, धावलो करे माझा राजा, तुझ्यासाठी देव कोण दिले गाभारी, गरिबांची तुला का दया येत नाही, कोणाच्या चुकांची तू देतोस सजा, धावलो करे माझा राजा, झाड लावू आम्ही पाणी ही वाचवू, देतो वचन तुम्हा वन संपत्ती टिकवू, एक वेळ आता क्षमा करी राजा, धावलो करे माझा राजा, तुझ्या पोटी आहे दयेचा सागर, प्रदूषणाने हानी नाही करणार, एक संधी देहात जोडिते प्रजा, धावलो करे माझा राजा, कोटी कोटी कर जोडितो तुला, तू पर्जन देवता तू प्राणदाता सकला, तुझ्या विण कोण वाचेल राजा, धावलो करे माझा राजा. म्हणजे पावसाला राजा म्हटलेला आहे. पर्जन्य पर्जन्य म्हणजे पाऊस, वर्षा म्हणजे पाऊस, पावसाबद्दलची वेगवेगळे जोडाक्षरी म्हणजे समानार्थी शब्दही तुम्हाला यातून कळतील. आता पावसाबद्दल मला माझ्या मनात आणखी काय आलेलं होतं ते तुमच्या समोर पहा. आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा, होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा, पृथ्वी पासून चंद्रापर्यंत बांधूया पूल, सूर्यावर रंगी पांघरूया शाल, वाटे लावू शर्यत या भव्य सागरात, ताऱ्यांचे मोती घेऊन येतील हात, असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी, वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी, असे वाटे ध्रुवा सोबत खेळाया जावे, तारकांसोबत फेर धरून गावे नाचावे, विजेचा चाबूक घेऊन सूर्यरथी बसावे, ग्रह ताऱ्यांच्या भेटी घेत दश दिशात हिंडावे,
आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा, होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा. ही कल्पनेनं लिहिलेली कविता होती, काल्पनिक. म्हणजे असं सूर्यापर्यंत जावं, आकाशात शर्यत लावावी, समुद्रात सागरात शर्यत लावावी, विजेचा चाबूक घ्यावा, ग्रह ताऱ्यांच्या भेटी घ्याव्यात, असं खूप काय 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 या कल्पनेनं आपण लिहू शकतो. आता एक धारा नावाची सोपी कविता. पावसाच्या धारा वेचू चला गारा, धुक्याचा पसारा त्यात घोंगावतो वारा. पावसाच्या धारा वेचू चला गारा, धुक्याचा पसारा त्यात घोंगावतो वारा. झाला गवतांचा चारा ढग वाजवी नगारा, दिसेन सूर्य चंद्र तारा झुळझुळू वाहे जरा. ढग चालती तरा तरा पाणी वाहे भरा भरा, एका पायावर मोरा तू फुलव पिसारा. पहा हे सगळे यमक जुळणारे शब्द आहेत. चारा, नगारा, तारा, झरा, तरा तरा, भरा भरा, मोरा, पिसारा, वारा. असे शब्द तुम्हाला तयार करता आले, जसं आपण अळीचे शब्द पाहिलेले, तर तुम्ही कविता तयार करू शकता. उन्हाळा, उन्हाळ्यावर तयार केलेली ही छोटीशी कविता होती. थंडगार वाऱ्याची झुळूक कुठे गेली, गरम गरम हवेने भूमी तप्त झाली. चिंब भिजण्याची चिंब भिजण्याची आस पाखराला, थंडगार वारा सांगा कुठे गेला. उन्हाळ्यात कसं वाटतं ते लिहिलेलं आहे. करपली पाने वाढला उन्हाळा, काही दिशा धावे मृग मृग जळा. अंग सारे झाले घामाघूम, व्याकुळ झाला जीव तहानेनं. पाण्यासाठी झाली सुरू वनवन, आतल्या विहिरी तळलाव पाण्याविन. आहे ते पाणी वापरा जपून, पाणी आहे जीवन अमृता समान. पंखाला ऊन गरम हवा येते, लाईट गेल्यावर घालमेल होते. कोकम सरबत ज्यूस लस्सी थंडावा, लिंबू पाणी थंड हवा गारवा. थंडगार सावली गुरे शोधू लागली, झुळ झुळ झऱ्याला ही किंमत आली. द्रोण पाणी भरून ठेव पाखराला, पाणी दान करून जप मानवतेला. म्हणजे उन्हाळ्यामध्ये द्रोणामध्ये पाणी भरून पाखरांसाठी ठेवावं, असा एक संदेश देणारं हे गाणं होतं. आपण पर्जन्य देवा, पावसाला देव म्हटलं आणि त्याच्यावर लिहिलेली कविता. नमो पर्जन्य देवता नमो दया सागरा, लक्ष करानी वृष्टी करी येऊ दे महापुरा. थांब म्हणणार नाही मनसोक्त पडून घे, पण पाण्याविना आम्हा मारू नको रे. रोपे तहानेने सारी बग व्याकुळ झाली, का सांग दुष्काळाची ही पाळी आली. तृण अंकुरांचा काय झाला गुन्हा, तारे फुटत नाही आज तुला पाहणा. पाणी पाणी तहानेने बगरे सुकली, ममतेची भीक मागून थकली. आता तरी फुटू दे प्रेमाचा झरा, नमो पर्जन्य देवता नमो दया सागरा. आणि गेल्या वर्षी पहा महापूर आलेला होता, आणि सगळ्या शिक्षकांना आवाहन करण्यासाठी आपण जे गाणं कविता लिहिलेली होती ती कविता वाचतोय. त्या कवितेनं जवळजवळ 1.5 लाख रुपये शिक्षकांनी गोळा केले, आणि 1.5 लाख रुपयातून आपण वेगवेगळ्या कांबळ घेतलेली, वेगवेगळ्या वस्तू घेऊन, अगदी वह्या पुस्तकं घेऊन पूरग्रस्त भागामध्ये नेऊन जाऊन दिलेल्या होत्या. ती कविता. धो 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 पाऊस पडतोय हो, चला येता का मदतीला, का घरात बसलाय हो. धो 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 पाऊस पडतोय हो, चला येता का मदतीला, का घरात बसलाय हो. महापुरात वेढले साऱ्या हो गावाला, गुरे ढोरे गेली वाहून, नाही राहायला.
डोळ्यामधून आसवांचा पाऊस वाहतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. धो 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 पाऊस पडतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. शेत गेले सारे वाहून माणसे वाहत चालली. डोळ्यासमोर झोपडी पडताना पाहिली. त्या पावसाच्या हल्ल्याने माझं काळीज फाटलंय हो. चला का मदतीला का घरात बसलाय हो. धो 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 पाऊस पडतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. चला द्या थोडा खाऊ अंथरून पांघरून औषध पैसे द्या थोडे भाऊ भाऊ म्हणून. दुःख पुरातून मी पण वाहत चाललोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. धो 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 पाऊस पडतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. गेले क्षणात सारे हो कष्ट पाण्यात गेले हो. गेले क्षणात सारे हो कष्ट पाण्यात गेले हो. या आपत्तीच्या चिखलात थोडा आधार मागतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. धो 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 पाऊस पडतोय हो. चला येता का मदतीला का घरात बसलाय हो. असं ही कविता लिहिली आपण आणि त्या 1.5 लाख रुपये शिक्षकांनी गोळा केले आणि त्यातून आपण जवळजवळ 7-8 गावामध्ये आपण महापुराच्या काळात मदत करू शकलो होतो. लहरी वर्षा जाणी दौडत येते गगनी. मेघांचे सैन्य घेऊन सुंदर करण्याऊनी. ही इंद्रधनुची जननी ते जन्मे सौदामिनी. सूर्य झाके सहस्र करानी तिच्यामुळे जीवित प्राणी. कधी करे पाणी पाणी गाव वेडे महापुराणी. तर कधी दुष्काळानी आणि सर्वांचे डोळा पाणी. कधी पडे धुके व दव कधी गारांचा वर्षाव. कधी पडे ते हिमहिव तर कधी सरीवर सरी. बुद्धिमान मानव प्राणी करी निसर्ग हानी. दूषित अन्न पाणी करी दूषित हवा ध्वनी. मानवा सावध होऊनी वाचव वने व प्राणी. वाचव पर्यावरण पाणी विनाश आला पुढे होऊन. रुसता वर्षा राणी होईल जीवित हानी. प्रसन्न करी वर्षा राणी प्रसन्न करण्याधरणी. पाणी वाचव वन वाचव प्राण्यांना वाचव. दूषित करू नकोस पाणी वाया घालवू नकोस असा संदेश देणार हे गाणं होतं. शब्द पुढे ते वाचत नाही. कृष्णामाई म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर कराड शहर आहे आणि कृष्णा नदीच्या काठावर उभं राहिल्यानंतर जे कविता तयार झालेली ती कविता. निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शांतता. संत वाहते कृष्ण माही निळी ती अथांगता. निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी ती शांतता. संत वाहते कृष्ण माही निळी ती अथांगता. हिरवे हिरवे वृक्ष उभे हात जोडून तटा. फुले वेली फुलून या सज्ज दिसती स्वागतास. निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी शांतता. संत वाहते कृष्ण माई निळी ती अथांगता. कोणी गर्त्रात स्नान कोणी करते अर्घ्यदान. पोटी घेते सर्व घाण करून खरी स्वच्छता. निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शांतता. संत वाहते कृष्ण माई निळी ती अथांगता. धन्य ती क्षमावान भागवते ती तहान. पशु पक्ष्यांचे जीवन ती जणू जल देवता. निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शांतता. संत वाहते कृष्ण माई निळी ती अथांगता. लाख उठती तरंग पाहुनी मन झाले दंग. वस्त्र धुता वाजे मृदंग पाहुनी ती एकता.
निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शांतता, संत वाहत कृष्णमाई निळी ती अथांगता. अशा पद्धतीनं या काही कविता तुझ्या समोर सादर केलेल्या. धुक्यावर कविता तयार झालेली होती. नुसतं धुकं पाहतो आपण, पण धुक्यावर सुद्धा कविता तयार झालेली. पहाटेच्या वेळेला पहाटेच्या ह्याच्यात तयार झालेली कविता होती, पहाटेवर. आता हे सगळं वाचत नाही, खूप छान कविता आहे. परत घास मदतीचा महापुरामध्ये तयार झालेले हे. तळमळतो तडफडतो जीव हा कसा, अन्न पाण्यासाठी झाला वेडा पिसा. किती दिवस झाले महापुरात आम्ही, मदत करून या जपा माणूस की तुम्ही, औषधाविना जीव जातोय कसा. तळमळतो तडफडतो जीव हा कसा. जीवनभर झटून घरे दुकाने गेली, महापुराने सारी गुरेढोरे नेली. थांब मेघराजा आता तू जरासा, तळमळतो तडफडतो जीव हा कसा. गाव सारे बुडले शेती वाहू गेली वाहून, ड्रोन कॅमेरातून जो तो गेला पाहून. आवळ फाटल्याने रडे जो तो ढसा ढसा, तळमळतो तडफडतो जीव हा कसा. महापुरी घेसून वाचवती सर्वा, आर्मी करत नाही सोय जीवाची परवा. पाय झिजले सारे तरी वाचवी माणसा, येई वाचवण्या देई दिलासा. घास मदतीचा एक येऊ दे जरासा, तळमळतो तडफडतो जीव हा कसा. अन्न पाण्यासाठी झाला वेडा पिसा. महापुरात अडकलेल्या लोकांची काय अवस्था झालेली होती त्याच्यावर हे आपण लिहिलेलं. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जलसाक्षरते संबंधीची जी गाणी होती ती आपण सादर केली. जलसाक्षरतेच्या संबंधित गाणी झाल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही सुद्धा पाण्याचं एखादं गाणं तयार, तुम्ही सुद्धा पाण्यावरून एखादी कविता तयार करा, पाण्यावरून एखादी गोष्ट तयार करा, पाण्याबद्दल घोषवाक्य तयार कराल, पाण्याचे सुविचार कराल आणि ते सुविचार शकाल. आता वेळ कमी उरलेला आहे, त्यामुळे पृथ्वीराजला आपण काही 1 मिनिटात पृथ्वीराजची गोष्ट होईल की नाही माहित नाही. पृथ्वीराज 1च मिनिट आहे. तू काय सांगणार होतास? 1च मिनिट आहे. बोल. एक गाव होते, त्या गावाचे नाव होते वडगाव हवेली. एक मोठा बंगला होता, त्या मोठ्याच्या बंगल्यात 10 माणसं राहत होती. ती रानात जात होती. परत त्यांचा एकदा शेंगा काढायच्या होत्या म्हणजे सगळे रानात